चला पटकन. लाग ढकलू गाडी. करक भरल्यानं झालं फार. काय अरे इकडे तुझ्या गावाला यायचं म्हणून तुझ्या हे असंच गाडी पंक्चर हो काय हो. पहिलेच गाडी नीट करायची ना, मग बघायचं चेक काय करायची. रोड आहे का चांगला. रोड चांगलाच आहे, गाडी नाही चांगली. गाडी नवीच गाडी का जुनी वैतावा. एक तर सुट्ट्या कमी असतात, सगळ्या सुट्ट्या इकडे गावाला घालवायच्या का. मग तिथं काय करायचं शहरात. काय करायचं म्हणजे सुट्ट्या असलं तर माणूस हिंडत नाही इकडं. आणि इकडे यायचं मला नाही सारखीच मुंबई. हे तरी वेळेस पुढचं चाक पंक्चर झालं, मागचं झालं आणि त्याच्या आधी एकदा आलं तर चाकच गळून पडलं होतं. मी काय आता गाडी ढकलू शकत नाही. तुझ्या भावाला बोलून घे, त्याची गाडी आपण घेऊन जाऊ. ते पंक्चर काढून ही गाडी घेऊन ये. तू गेला असेल कॉलेजला. मला बाकीचं काय माहित नाही. मी गाडी ढकलू शकत नाही ढकलू शकत. मी ढकलू लागते बाबा. चला नको तू घेऊन चल, मग मी मागून चलतो. अरे तू तू कोण ओळखीचे आहेत का. हा ओळखीचे म्हणजे ते बघायला आला होता मला. बघायला आलते का. हा हे आहेत का ते नोकरीला असलेले तुमचे मिस्टर आहेत का. हो हसबंड आहे माझे. कुठे असता तुम्ही. पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. हा ते हिला जॉबला वाला पाहिजे होता. हो का. म्हणून मला रिजेक्ट केलं. नाही माझं बी झालं लग्न. बायको माझी ओळख करून देतो. हिला पाहायला गेलतो अगोदर. अच्छा फक्त शेतकरी म्हणून डावललं. मग आता शेतकरी बघा हे पाण्यात बघा बरं शेतात पाणी कसं गेलंय. शेत नाही ती तळ आहे. मग नोकरीवाल्यांचं थोडी तसं असतं. पाऊस येऊ ना येऊ, पीक येऊ ना येऊ, आमचं पेमेंट चालू असतो. असं का. हा किती पेमेंट आहे तुम्हाला. किती पॅकेज आहे. पॅकेज 3 लाख. 3 लाख रुपयाचं पॅकेज. 25,000 रुपये महिना झाला. 12 महिन्याची कन्सिडर केलं तर. हा 25,000. तुला आमचा टर्नओव्हर माहिती का. अरे 20 लाखाचं डाळिंबच झालंय माझं. ते फक्त 2 एकरात. आणि वर्षात असे 14 महिन्यात आम्ही 2 पिकं घेतो. 1 महिना सोडतो मध्ये. 6 महिन्याला डाळिंब येतो. तुला माहिती. फक्त शेतकरी म्हणून. आणि जरी असं असतं नाही हे आज हिने माझ्या एवढी सुंदर बायको केली नसती मी. नशीब लागतं त्याला. तुमचं बरं आहे का हो. कसं वागवते तुम्हाला. कसं म्हणजे आपलं असंच. हा मी काय दिवसभर घरी नसतो, कामावर जातो. कामावर जातो ना. माघारी आलं की मग आपलं हाय असतं रोजचं रुटीन चालू. आजकाल पोरींनी फक्त ग्रह केलाय. पुण्यात जायचं आणि नोकरीवाला पाहिजे. मग ते 1 आर रूम किचन मध्येच असं कोंडलेलं का असं ना दिवसभर. त्यासाठीच नोकरी करावं लागते. दुसरं काय आहे सांगा बरं तुम्ही. नाही हे तुमचं झालं, मुलाचं झालं. काय नोकरी सोडून येऊन गावाकडे येतात का शेती करायला लागतात परत. बरं दोन्ही बाजूने असलं तर वेगळं. स्वतः नोकरीला असले तर पण तसं बी नाही. नुसतं घरात पाहिजे तिथं. त्यांना सासू सासरे नको, घरातले नको, फक्त नवरा. आणि तो नवरा बी दिवसभर कामाला काय टीव्ही बघायला गरज आहे तिथं नोकरी पाहिजे का. तेच मला पोरींचं कळत नाही. नोकरीसाठी नोकरदार पाहिजे त्यांना लग्नासाठी. तुम्हाला शेती आहे का. शेती आहे ना गावाकडे. शेती असून मग तुम्हाला नोकरी दोन्ही पाहिजे असं पोरींच्या अटी आता. दोन्ही पाहिजे. शेती आहे, शेती पडी गई. फक्त एवढंच की बाबा पोरं कुठेतरी नोकरीला पाहिजे. तर मग त्यासाठी चांगलं मोलाचं घरचं तसंच ठेवायचं आणि नोकरीच्या मागं पळायचं. जर नोकरीला गेलंच नसतं तर लग्नच झालं नसतं. त्यामुळे नोकरी करतोय. गावात पंक्चर काढून यायचं. इथं आता ढकलत कुठवर जाणार. आता काय करक भरली ढकलू गाडी. आता मला इथं माहित नाही नेमकं पंक्चर दुकान कुठे. आता काय जवळच आले घर. घर जवळ आले चाक काढून नाही तिथं गावात. चला कर की फोन तुझ्या बापाला नाही तर भावाला. कवर ढकली गाडी. नाही मी नाही ढकलणार. तुझी तू ढकल. असं काय करताय तुम्ही. चांगलं होतं किती पोरग. हा मग शेतकरी होता ना. शेतकरी असलं म्हणून काय झालं. कोण शेतात काम करीन. मला काही येत नाही शेतात काम करता. उद्याच्याला आपल्या नोकरी गेला तर आपल्याला तीच करायचंय. चल निम्मी ढकल तू, निम्मी मी ढकली तो. चला